नमस्कार, मी जितेंद्र जाधव. बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आपण एक असा वेगळा विषय समजून घेणार आहोत. विषय आहे राजकारणाचा, विषय आहे इंदापूर विधानसभेचा आणि विषय आहे शरद पवार गटांचा. मित्रांनो, इंदापूर तालुक्यामध्ये लोकसभे अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. फुटीनंतर अनेक कार्यकर्ते दोन गटामध्ये विभागले गेले. त्यानंतर काही कार्यकर्ते शरद पवारांसोबत गेले, तर काहींनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जे अजित पवारांसोबत गेले त्यामध्ये इंदापूरचे विद्यमान लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे असतील किंवा त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते ते सर्वजण अजित पवारांसोबत गेले. मात्र जे जुने कार्यकर्ते होते, जे शरद पवारांचे निष्ठावंत होते, मग त्यामध्ये महारुद्र पाटील असतील, अशोक घोगरे असतील, त्यानंतर सागर मिसाळ असेल, असे अनेक कार्यकर्ते शरद पवारांसोबत गेले. मात्र त्या कालखंडात एक लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अप्पासाहेब जगदाळे, जे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आहेत, जे माजी सभापती आहेत, त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अगोदर इंदापूरमध्ये जे बांधकाम विभागाचे सभापती होते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारामध्ये आघाडी घेतली होती. नंतरच्या कालखंडामध्ये प्रवीण माने आणि फडणवीसांची भेट झाल्याची चर्चा झाली. प्रवीण मानेंच्यावरती आणि माने कुटुंबावरती दबाव टाकल्याची चर्चा झाली आणि प्रवीण मानेने 2 दिवसामध्ये निर्णय बदलला. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत प्रदीप गारटकर यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेत त्यांनी मी शरद पवारांना सोडून मी अजित पवार यांच्याबरोबर जातोय, अजित पवारांच्या विकासाला अधिक ताकद देण्यासाठी मी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी अजित पवारांसोबत जातोय असं त्यांनी वक्तव्य केलं आणि अस्पष्टपणे त्यांनी शरद पवारांची साथ सोडली. मात्र त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांबाबत एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि त्याच निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना 25,000च्या आसपास मताधिक्य मिळालं. निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय तर सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव झाला. मात्र आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि या निवडणुकी अगोदर ज्या आमदाराने इंदापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या विरोधात काम केलं त्यांचा काहीही करून पराभव करायचाच ही मनामध्ये खुणगाठ बांधून राज्यात नव्हत संपूर्ण देशामध्ये राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे त्या शरद पवारांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पहिला डाव टाकलाय ते प्रवीण मानेंवरती. मित्रहो, परवाच्या दिवशीच प्रवीण मानेंनी पुण्यामध्ये आपल्या काही कार्यकर्त्यांसह शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. प्रवेश करतेवेळी प्रवीण मानेंच्या कार्यकर्त्यांची स्टेटस पाहायला मिळाली की इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार अशी कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवली होती. मात्र त्या अगोदर शरद पवारांना उघडपणे साथ देणारे अप्पासाहेब जगदाळे यांचं काय? अप्पासाहेब जगदाळे यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातील शब्द दिल्याची चर्चा अनेक दिवसापासून रंगते आहे. पवार साहेबांनी त्यांना शब्द दिला की इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ, अशी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र मित्रहो, विषय वेगळा आहे. विषय आहे शरद पवार गटाचा. शरद पवार गटामध्ये अनेक कार्यकर्ते गुडघ्याला भाशिंग बांधून बसलेत. प्रत्येकाला वाटतं की विधानसभेची उमेदवारी मला मिळेल आणि अनेकांच्या तोंडून आणि कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकण्याला मिळतं की आमच्याच नेत्याला विधानसभेची उमेदवारी देऊ असा पवार साहेबांनी शब्द दिला आहे. मात्र शब्द देतील ते पवार साहेब कसले हो? कारण पवार साहेब हा शब्द कधीच कोणाला देत नाहीत आणि दिला तर त्याच्या विरुद्ध बाजूनं काहीतरी भूमिका घेतात अशी लोकांचं म्हणणं आहे. राजकीय जाणकारांचं तेच मत आहे की पवार साहेबांनी इंदापूर विधानसभेमध्ये एक मोठी मोठ बांधण्याचं काम चालू केलेलं आहे. मग ते काम कसं केलं? अगोदर अप्पासाहेब जगदाळे असतील, त्यानंतर इंदापूर नगरपालिकेतून जे माजी उपनगराध्यक्ष आहेत भरतशेठ शाह असतील, त्याच्यानंतर प्रवीण माने असतील, या सर्वांची एकत्र येऊन एक मोठ बांधण्याचं काम केलं. मात्र पवार साहेबांनी कोणाला शब्द दिला नाही. मग कार्यकर्त्यांना असं का वाटतं की आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला उमेदवारी मिळेल? परवाच्याच प्रवीण मानेंच्या प्रवेशावेळी जे विद्यमान आमदार आहेत रोहित पवार कर्जत जामखेडचे, त्यांनी एक वक्तव्य केलं. खरंच ते वक्तव्य कार्यकर्त्यांनी विचारात घेतलं पाहिजे. त्यांनी असं वक्तव्य केलं की कर्जत जामखेड मधून मलाच उमेदवारी मिळेल हे अजून निश्चित नाहीये. त्यामुळं पवार साहेब असतील, सुप्रियाताई असेल आणि प्रांत अध्यक्ष त्यांचे जयंत पाटील असतील,
हे निर्णय घेतात. आणि माझी उमेदवारी जर कन्फर्म नसेल तर बाकीच्यांचं काय, हे अस्पष्टपणे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांना रोहित पवारांनी दिलेला इशारा आहे. विषय क्रमांक दुसरीकडे जातो की पवार साहेब प्रवीण माने ज्या दिवशी प्रवेश करणार होते त्या दिवशी पुण्यामध्ये होते. मग पवार साहेब का त्या प्रवेशाला उपस्थित राहिले नाहीत? रोहित पवारांच्याच हस्ते प्रवेश का झाला? या सर्व गोष्टींना एक वेगळं वळण दिलं जातं किंवा एक वेगळा सारांजवला जातो की पवार साहेबांना येणाऱ्या कालखंडात हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून एक महिलेला बसवायचंय आणि सुप्रिया सुळे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करायच्यात असं पवार साहेबांचं मनामध्ये ठरलेलं आहे, असं कार्यकर्त्यांचं राजकीय जाणकारांचं मत आहे. त्यामुळे पवार साहेबांना महाराष्ट्रामध्ये 72 ते 75च्या आसपास हा विधानसभेच्या सीट केवळ शरद पवारांना स्वतःच्या पक्षाच्या आणि ताकदीवरती जिंकायच्यात. त्यामुळे पवारांना एक विधानसभा आणि एक विधानसभेतील आमदार ती जागा अतिशय महत्वाची असून पवारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विनिंग कॅन्डिडेट द्यायचा आहे. मग इंदापूर विधानसभा मतदारसंघात विचार केला तर एका बाजूला दत्तात्रय भरणे तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील ही दोन बलाढ्य ताकद असताना आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने यांचा विचार पवार साहेबांच्या डोक्यात येणं सध्या तरी मला कठीण वाटतं. त्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये पवार साहेब हे राजकारणातील वस्ताद आहेत. ते नक्कीच इंदापूर विधानसभेमध्ये डाव टाकतील आणि आपणाला इंदापूर विधानसभेमध्ये प्रवीण माने असतील, आप्पासाहेब जगदाळे असेल आणि इतर कोणी असेल यांच्यापेक्षा एक वेगळा उमेदवार दिसेल, जो उमेदवार इंदापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची जी इच्छा आहे तो पूर्ण करेल. इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या उमेदवाराचा दारुण पराभव करून शरद पवार स्वतःचा उमेदवार निवडून आणतील असा उमेदवार या मतदारसंघामध्ये दिला जाईल. आणि तो उमेदवार हे सर्वांना माहिती आहे, कारण येणाऱ्या कालखंडामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून दत्तात्रय भरणे यांना वरपक्षश्रेष्ठी आणि महायुतीतील नेत्यांनी कामाला लागा सांगितल्याचं बोललं जात आहे. त्याच माध्यमातून आपण बघायला गेलो तर त्यांना विरोधक म्हणून केवळ आणि केवळ हर्षवर्धन पाटील हे सक्षम उमेदवार आहेत असं सध्याचं चित्र आहे. कारण सर्व पक्ष नेत्यांबरोबर चांगले संबंध, पवार कुटुंबाशी असलेले चांगले संबंध, या सर्व गोष्टी पाहिलं तर नक्कीच इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हा प्रवीण माने असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील, इतर कोणी असेल या सगळ्यांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कारण पवार साहेबांनी आता इंदापूरमध्ये एक डाव टाकलाय आणि तो डाव टाकून फक्त मोठ बांधण्याचं काम केलंय. अजूनही विधानसभेची उमेदवारी कुणाला जाहीर केली नाही किंवा दिलेली नाही असं आम्हाला खात्रीलायक राजकीय जाणकाराकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळं भविष्यात या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काय होणार, कोण असेल उमेदवार, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आमच्या बातमीचं बोला या YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि पाहत रहा बातमीचं बोला.